36 तास चाललेल्या नक्षल मुठभेडीत 4 खूंखार वरिष्ठ कॅडर नेत्यांसह 4 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलं आहे। गडचिरोली पोलीस दलाने दलम कमांडर दर्जाच्या 3 माओवाद्यांसह एका वरिष्ठ कॅडरला ठार मारण्यात यश मिळवलं। महाराष्ट्र सरकारने या सर्वांवर एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। प्रतिकूल परिस्थितीत 36 तास चाललेल्या मोहिमेदरम्यान एकूण 4 अग्निशस्त्रे, 1 SLR, 2 303 रायफल्स आणि 1 भरमार शस्त्र जप्त करण्यात आले। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच स्थापन झालेल्या कावंडे पोलीस स्टेशन हद्दीत काही माओवादी विध्वंसक कारवाया घडून आणण्यासाठी माओवादी घात लावून बसले होते। गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशासन विभाग श्री M रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाच्या 12 टीम्स आणि CRPF 113 बटालियनची एक टीम या मोहिमेसाठी रवाना करण्यात आल्या। 22 मे 2025 रोजी दुपारी कावंडे आणि नेलगुंडा येथून D कंपनीला इंद्रावती नदीच्या काठावर माओवादी विरोधी मोहिमेसाठी पाठवण्यात आले। अवघड जंगल भाग आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत हे पथक 23 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता संबंधित ठिकाणी पोहोचले। सर्च ऑपरेशन दरम्यान जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला। पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असता माओवाद्यांनी अधिक तीव्र हल्ला केला। यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल आणि आत्मरक्षणासाठी गोळीबार केला। पोलिसांचा दबाव वाढल्याने माओवादी जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले। सुमारे 2 तास चाललेल्या मुठभेडीनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली असता घटनास्थळी 4 मृत माओवादी आढळून आले। यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश होता। या माओवाद्यांपैकी सन्नू मासा पुंगाटी वयवर्ष 35 राहणार कावंडे भामरागड गडचिरोली भामरागड दलम कमांडर बक्षीस 8 लाख रुपये गुन्हे मुठभेड 1 हत्या 1 इतर 1 असे एकूण 3 अशोक उर्फ सुरेश पोरिया वड्डे वयवर्ष 38 राहणार कावंडे भामरागड गडचिरोली भामरागड दलम सदस्य बक्षीस 2 लाख रुपये गुन्हे आहेत मुठभेड 6 आगजनीत 1 हत्या 5 आणि इतर 5 एकूण 17 विज्जो उर्फ विज्जो होयामी वयवर्ष 25 राहणार पोडिया गंगालूर क्षेत्र छत्तीसगड भामरागड दलम सदस्य बक्षीस 2 लाख रुपये गुन्हे आहेत मुठभेड 6 हत्या 5 इतर 1 एकूण 12 करुणा उर्फ ममिता उर्फ तुनी पांडू वरसे वयवर्ष 21 राहणार गोंगवाडा भामरागड गडचिरोली भामरागड दलम सदस्य बक्षीस आहेत 2 लाख रुपये गुन्हे आहेत मुठभेड 4 हत्या 2 इतर 3 एकूण 9 वरील सर्व मृत माओवादींवर मुठभेड आगजनी हत्या असे गंभीर गुन्हे नोंद आहेत। घटनास्थळावरून पोलिसांनी 4 अग्निशस्त्रे वॉकी टॉकी माओवादी साहित्य आणि इतर दैनिक उपयोगाच्या वस्तू जप्त केल्या आहेत। अवघड जंगल परिसर आणि प्रतिकूल हवामानाचे सामना करून प्रचंड पाऊस त्या एरियामध्ये सुरू होता आणि त्यांचे सामना करून आज सकाळी जेव्हा ते त्या परिसरमध्ये पोहोचले आणि ते एरिया सर्च करत होते तेव्हा इंद्रावती नदी काठीवरील आमच्या जवानावर माओवाद्याने अंधाधुंद गोळीबारी सुरू केली। त्यांचे प्रत्युत्तर आमचे C60 कमांडोज आणि CRPFच्या जवानांनी दिली। जवळपास सकाळी 2 तासाचे सुमारास ते चकमक चालले आणि दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत आणखी 1 तासाची चकमक चालले आणि त्यानंतर जेव्हा गोळीबारी थांबल्या ते एरिया सर्चमध्ये आम्हाला तिथे 4 माओवाद्यांचे मृतदेह आढळलेला आहे। त्यामध्ये 2 पुरुष माओवादी आणि 2 महिला माओवादीचे समावेश आहे। असे मिळून 1 दलम कमांडर आणि 3 प्लटून 3 दलम सदस्य असे 4 माओवाद्यांचे मृतदेह तिथे आढळलेला आहे। या व्यतिरिक्त प्रचंड प्रमाणात माओवादी साहित्य नक्षल लिटरेचर आणि त्यांचे रोजमर्राचे सामान आणि 4 हथियार तिथे आम्ही हस्तगत केलेला आहे, ज्यामध्ये 1 फुल्ली ऑटोमॅटिक सेल्फ लोडिंग रायफल SLR रायफल आहे, 2 303चे रायफल आहे आणि 1 भरमार बंदूक आहे। असे 4 हथियार त्यांचे जिवंत काडतूस वॉकी टॉकीज बॅटरीज चार्जर सोलर प्लेट आणि नक्षल ड्रेस आणि त्यांचे पिट्ठू आणि इतर साहित्य असे भरपूर प्रमाणात आम्ही नक्षल साहित्य पण तिथे जप्त केलेलं आहे।